नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रात 15 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचे निर्णय आले. पुन्हा भाजप जसा अपेक्षित होता सर्वात मोठा पक्ष, पण यावेळेला दुसऱ्या नंबरवर अजितदादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली. बहुतेक अजितदादांच्या बद्दलची सिम्पॅथीची एक लहर, त्यामुळे एकनाथ शिंदेला तिसऱ्या नंबरवर समाधान मानावं लागलं. महायुतीचं सगळीकडे धुव्वा उडवला. म्हणजे धुव्वा झाला एवढं नक्की. पण आता निवडणुका अशाच असणार. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाबद्दल न बोलता काही पॅटर्न समोर येतात जेव्हा निवडणुकीचे आपण पाहतो. काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी सारखी काँग्रेसला आणि आर-जे-डी असो, मग एक ममता दीदी असो किंवा तिकडे स्टॅलिन असो किंवा सगळे जितके विरोधी पक्ष आहेत, लेफ्ट सोडला तर सगळ्याच विरोधी पक्षांवर बीजेपी तोंडसूक घेत असतं, की परिवारवाद, परिवारवाद, परिवारवाद आपल्या भतिजासाठी, पोरासाठी सगळे करतात. देशासाठी कोणी करत नाही. फक्त देशासाठी एकच पार्टी काम करते, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. आता भारतीय जनता पार्टी देशासाठी कशी काम करते हे या जिल्हा परिषदमधल्या काही नावांनी तुम्हाला कळेल. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याचे जे निकाल समोर आलेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत अनेक ठिकाणी घराणेशाही पाहायला मिळालेली आहे. नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे घराणेशाहीची चर्चा रंगली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी रिंगणात उडी मारली होती. त्यात काहींनी बाजी मारली तर काहींना मतदारांनी नाकारले. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साई तेजस्वी देशमुख आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक यांची निवडणूक लढली. तर माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची स्नुषा राजेश्वरी रणधीर नाईक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी खोत यांना विजय मिळवलेला आहे. कुंडलमध्ये अत्यंत चुरशीच्या लढाईत आमदार काँग्रेसचे विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा धनश्री लाड यांचा पराभव केला आणि सर्वांना धक्का दिला. आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर यांनीही नशीब आजमावले आणि ते विजयी झाल्या. कोल्हापूरमध्ये भाजपाचे आमदार राहुल आवडे यांची कन्या सानिका आवडे यांचा विजय झाला. तसेच राधानगरी पिंपळगाव मतदारसंघात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भावजई रोहिणी अर्जुन आंबेडकर विजयी झाल्या. रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचाही विजय झाला आहे. शिवसेनेत आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव त्याचाही विजय झाला. माळशिरसमध्ये मोठी उलटफेर पाहायला मिळाली. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला. सातारा जिल्ह्यातही घराणेशाही पाहायला मिळाली. कुक्कुडवाड गटामध्ये अनिल राष्ट्रवादी अजित पवार गट चे अनिल देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे चुलत बंधू अरुण गोरे यांचा पराभव केला. तर मनीषा योगेश फडतरे राष्ट्रवादी अजित पवार यांनी मंत्री गोरे यांची भावजय भारतीताई अंकुश गोरे यांचा पराभव केला. मराठवाड्यातही चित्र काही वेगळं नव्हतं. मराठवाड्यातही नेत्यांच्या नातेवाईकांनी निवडणूक लढवली होती. खासदार भुमरेचा पुतण्या शिवराज भुमरे पाचोड, आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा आमेर सत्तार अंबई, आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुतणा निखिल चव्हाण गणोरी यांचा मोठा विजय झाला. तरी धाराशिव जिल्ह्यातील जवळा येथील परिषद गटात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष भाजपा समर्थित लढत आपल्या काकांच्या सत्तेला मोठं खिंडार पाडलं. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेत आणि नगरपंचायती निवडणूकमध्ये अनेक ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली. दरम्यान आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत नातेवाईकांनाच तिकीट देण्यात आल्याचे दिसून येते. यामध्ये काही ठिकाणी पराभव झाल्याचं पाहण्यात आलं तर काही ठिकाणी विजय मिळाला. आता आपण पराजय आणि विजय याचं एक वेगळं
आपल्याला लिस्ट मिळते का पाहू. कोण-कोण, कसं-कसं पराभव झालं, जरा याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. जो काही आकडे आता समोर-समोर येतायत. बहुतेक वरचं काही रिपीट तरी होऊ शकतं, पण आता ही 2 वेगवेगळ्या लिस्ट आहेत. भाजपाचे नेते सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सातारा जिल्ह्यात 2 मोठे धक्के बसले. ठीक आहे. आता कुठे-कुठे, कसा-कसा लोकांनी नेत्यांना समज दिली किंवा रस्ता दाखवला असं म्हणू शकतो. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी आपल्या 5 नातेवाईकांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलं होतं. त्या 5 पैकी 4 जणांना पराभव पत्करावा लागला. असून त्यांचा एक पुतण्या काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाला. तर मंत्री जयकुमार गोरेंच्या घरातल्या सदस्यांचा पराभव झाला. भाजपाचे नेता जयकुमार गोरे साताऱ्यात 2 धक्के बसले. त्यांचे बंधू अरुण गोरे यांचा पराभव झाला. तेथे राष्ट्रवादीचे अनिल देसाई विजयी झाले. तर त्यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांच्या 40 मतांनी पराभव झाला आणि तिथे मनीषा फडतरे राष्ट्रवादीच्या जिंकून आल्या. भाजपाचे नेते माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनाही धक्का बसला. लातूर जिल्ह्यातील कामखेड जिल्हा परिषद गटात आशाताई भिसे यांचा विजय झाला. तेथे भाजपाच्या सरिता भिसे यांचा पराभव झाला. सरिता भिसे हे भावजय आहे आमदार भिसेंची, माजी आमदारांची. लातूर ग्रामीणचे माजी आमदार काही दिवसापूर्वीच काँग्रेसमधनं बीजेपीमध्ये प्रवेश केले होते, लेकिन लोकांनी नाकारलं. माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव झाला. दुसरीकडे सर्वात लहान जिल्ह्यातील सदस्य जर म्हटलं तर मृणाल महेश पाटील ह्या विजयी झाल्या आणि त्यांनी याच नरेंद्र पाटलांच्या पत्नीचा पराभव केला. मंत्री शंभूराजे आपला गड राखण्यात यश आलं त्यांना. लातूर जिल्ह्यातील खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्येला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे माजी आमदार दिनकर माने यांना निवडणुकीत धक्का बसला. सदिच्छा विनोद माने यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या वनिता माने यांनी त्यांचा पराभव केला. सुरेश वरपुडकर यांची कन्या सोनल देशमुख या झरी जिल्ह्यात जिल्हा परिषद गटातून मशालीच्या चिन्हावर उभ्या होता. मात्र सोनलचा पराभव भाजपाचे दिलीप देशमुख यांनी केला. दुसरीकडे चिरंजीव शमशेर वरपुडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते. त्यांचा पराभव पांडुरंग खिल्लारे यांनी केला. सुनबाई प्रेरणा वरपुडकर ह्या पण उभ्या होत्या. त्यांचा पराभव ज्योत्स्ना घाडगेंनी केला. तिन्ही उमेदवार त्यांच्या घरातले पराभव झाले. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची स्वतःची उमेदवारी होती, ते पराभूत झाले. त्यांचे बंधू संतोष पाटील हे उभे होते, त्यांचाही पराभव झाला. आता सगळेच हारले असं नाही, काही जिंकले सुद्धा. आमदार भाऊसाहेब खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत विजयी झाल्या. अब्दुल सत्तारचं पोरांचं सांगितलंच होतं मी तुम्हाला. मग माधवी पडळकर विजयी झाल्या. शिवसेनेच्या विद्या मोटे ह्या यांचा पराभव झाला. गोपीचंद पडळकरच्या त्या बहिणी आहेत. सोलापूर जिल्ह्यात शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झाल्या. अक्कलकोटमध्ये भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची पत्नी संभावी कल्याण शेट्टी विजयी झाल्या. पुढे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी हे विजयी झाले. माजी मंत्री सीताराम म्हेत्रे यांची कन्या शीतल विजयी झाल्या. त्यांचा मुलगा शिवराज म्हेत्रे हाही विजयी झाला. सोलापूरमध्ये दिलीप माने माजी आमदार
त्यांचे पुत्र पृथ्वीराज ते विजयी झाले. भाजपाचे माजी अध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार हे विजयी झाले. आमदार रविकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी रविकांत पाटील ह्याही विजयी झाल्या. हे सगळ्या विजय आणि पराजय सांगताना हे पती, पत्नी, भाऊ, भाऊजय, बहिणी, चुलत भाऊ हे सगळं पहा तुम्ही. धाराशिव जिल्ह्यातील माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी विजयी झाली. एकनाथ शिंदे यांनी खास त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. आता धाराशिव जिल्ह्यात समाजवादी पार्टीने खातं उघडलं. तर तिथे जिल्हा परिषदेसाठी बहीण तर पंचायत समितीमधून भाऊ विजयी झाले. संभाजीनगरमध्ये भाजपा पुरस्कृत उमेदवार सचिन गरड एका मताने जिंकले. हनुमंत भोवडे यांनी त्यांचा पराभव केला. असे कितीतरी नावं. पण हे सगळं असल्यावर भाजप, राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारवाली राष्ट्रवादी, शिवसेना हे सगळी जी लिस्ट आपण आता पाहिली, हे सगळं असून सुद्धा परिवारवाद हा फक्त काँग्रेसकडे आहे. परिवारवाद समाजवादी पार्टीमध्ये आहे अखिलेश यादव. परिवारवाद आरजेडी मध्ये आहे तेजस्वी यादव. परिवारवाद काँग्रेसमध्ये आहे गांधी परिवार. परिवारवाद शिवसेनेमध्ये आहे उद्धव. परिवारवाद डीएमके मध्ये आहे स्टॅलिन. परिवारवाद टीएमसी मध्ये आहे ममता. या सगळीकडे परिवारवाद आहे. आणि ही जी लिस्ट तुम्ही पाहिली त्याला परिवाराचं काही घेणं देणं नाही. हे नवीन भाजप आहे आणि परिवारवादाचं नवीन डेफिनेशन आहे. आम्ही केला तर सदाचार, तुम्ही केला तर व्यभिचार. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.